नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहात? मस्त राहा आणि स्वस्त राहा. तर तुमच्या इकडे पावसाळा कसा काय आहे चालू? आमच्या इकडे तर काल एवढा पाऊस झाला, भरमसाठ पाऊस झालेला आहे. तुमच्या इकडे पाऊस वगैरे कसा चालू आहे तर नक्की कमेंट करून सांगा. तर आज बघा, आज बनवत आहे मी जेवायला. काय बनवत आहे तुम्हाला नक्की दाखवते बरं का. तर कसे आहात सर्वजण आणि कसं काय आहे तुमच्या इकडे पाणी पाऊस? तर बघा, आज कुठं मला थोडंसं बरं वाटायला दाढीमुळं. एवढी खूप म्हणजे खूप डेंजर दाढ दुखत होती बापरे माझी. कोणाचीच एवढी दाढ दुखू नये एवढी दाढ दुखत होती माझी. तर मग खूपच डेंजर होती. काल हॉस्पिटलमध्ये जाऊन आले. त्यांनी अपॉइंटमेंट दिलेली आहे 5 दिवसाच्या मला त्यांनी गोळ्या दिलेल्या आणि 5 दिवसांनी नंतर मला दाढ उपटायला बोलवलं. तर मला तर खूप भीती वाटत आहे की दाढ तर मी उपटायला जाईन पण मग दाढ दुखल, त्रास होईल काय मला कळत नाही. भीती पण आहे मनामध्ये, पण काय करावं, एवढा त्रास चालू आहे ना दाढाचा. त्या दाढ एकदा तकलीफ होईल, एकदा सहन करावं लागेल, पण मग बार बार सहन करण्याची गरज नाही पडणार मला असं वाटते. मग त्याच्यामुळं आता त्यांनी 5 दिवसाच्या गोळ्या दिलेल्या आहे आणि नंतर मग ते बोलवणार आहेत. त्यांनी बोलवलं, म्हटलं की येऊन जा आणि मग नंतर आपण दाढ काढून टाकू. तर माझी ना अक्कल दाढ आहे, त्याच्यामुळे मला खूपच त्रास होते आणि खूपच म्हणजे दुसरं दुखणं आलेलं चालते हो, पण मग दाढचं दुखणं नाही चालत. एवढं भयंकर दुखणं आहे ना दाढचं, खूपच भयंकर आहे. ज्याचं दुखते ना त्यालाच कळते, म्हणजे खूपच त्रासदायक आहे. तर मग जाऊ द्या म्हटलं, एकदाच उपटून काढावं, एकदाचं टेन्शन चाललं जाईल. काय करावं, नेहमी 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 तेच तेच तेच. आणि एवढा त्रास होते ना, म्हणजे एवढा त्रास चालू होता ना आहे ना मला, की माझं लेकराकडे सुद्धा लक्ष नव्हतं. आज कुठं मला थोडं बरं वाटत आहे, नाही माझं बिलकुल लेकरांकडे सुद्धा लक्ष नव्हतं, काहीच नव्हतं. मी सुगलात राहायची, खूपच त्रास व्हायचा. मग मी माझ्या सुगलात राहायची, लेकराकडे सुद्धा लक्ष नाही आहे. मग बघावं तर लेकराकडे पण कोण बघावं, आपल्याशिवाय कोण बघणार आहे. मग त्याच्यामुळं म्हणलं चला एकदाची आपण उपटून आणूया, काढून आणूया आणि नंतर मग बघू पुढं काय होते. तर आता आम्ही शेंगुळे करायलो, वरण गोट्या कोणाकोणाला आवडतात. आज खूप पाऊस चालू आहे, मग आमचं चालू आहे वरण गोट्याच करणं. बघा मस्त असे वरण गोटे केले आम्ही, हे गोल गोल शेंगुळे केले. तर आता याला आम्ही वरणामध्ये टाकतो. इकडे बघा वरण शिजलंय, आता याच्यामध्ये टाकून घेतो. हे इथं बघा वरणानं मस्त अशी उकळी फुटली आणि इथं शेंगुळे केले. आता हे सगळे शेंगुळे याच्यामध्ये टाकून द्यायचे. आहे आज कारण माझी तब्येत नाही बरोबर, मला म्हणजे खूप ताप सर्दी खोकला झालेला आहे. कारण वातावरण चेंज झालं त्याच्यामुळं आम्ही तिघी पण बिमार पडलो. मी पण आणि माझी मुली पण, माझ्या दोन्ही मुली, आम्ही तिघी पण बिमार पडलो तापामुळं. तर इथं बघा मग असे थापटून काही शेंगुळे केले आणि नंतर इथं अशा पापड्या करून घेतल्या, असे बारीक बारीक कुंडे केले आणि त्याचे असे थापटून घेतले. पीठ लावलं, चिकटच होते ते बार बार हाताला. कसे पण बेंडुळे केले. जाऊ द्या म्हणलं, तिकडे कसं पण पोटात घालायचं, कारण तब्येत बरी नसलं की मग काय काहीच वाटत नाही आणि काही करावं पण वाटत नाही. मग कसं तरी केलं शेंगुळे करत असते. तर इकडे बघा सगळे मी अशा पापड्या करून घेतल्या आणि नंतर त्याच्यामध्ये टाकून घेतले डाळीमध्ये. तर मग हळूहळू सगळ्या पापड्या याच्यामध्ये टाकून घेतल्या. आणि कोणाला करायला आवडते बरं हे सांगा नक्की, कारण हे सगळे गावाकडची पद्धत आहे. गावाकडे खूप खातात असे लोक. तुम्ही खात असता का, तुम्ही करत असता का असं कोणी करते नक्की कमेंट करून सांगा. तर मग मस्त छान असं मी केलं आणि माझ्या मुलींना आवडते बरं का, खूप आवडते माझ्या मुलींना खायला हे. तर मग मी करत असते असं, बिमार वगैरे असलं कशी सोपी पद्धत असते आणि पोटसुद्धा भरते पोळ्या केल्यापेक्षा. आणि नेहमी नेहमी माणूस पोळ्या खाऊन पण थकून जाते, मग त्याच्यामुळं काहीतरी नवीन. तर मग इथं सगळे मीठ याच्यामध्ये टाकून घेतले आणि बघा आपले काही शेंगुळे जे शिजत आले आणि चिटकले पडले, सगळे असे मोकळे झाले मस्त. तर आपण झाकण ठेवून याला शिजू देतो. बघा मी थोड्या वेळ झाकण ठेवलं होतं आणि याला मस्त शिजू दिलं, पण काय याच्यामधलं पाणी काय आटलं नव्हतं एवढं. मग मी हे केलं, तर मग याच्यावर परत झाकण ठेवू आणि शिजू देऊ. तर मग झाकण ठेवून शिजू दिलं, तर बघा मस्त छान झाला आणि कलर पण छान आला, शिजला पण आणि घट्ट पण झालं एकदम.
तर दिसायला पण एकदम भारी लागते आणि चविष्ट पण लागते बरं का. तुम्हाला केलं नसेल तर नक्की बघा करून. तर इथं मग मी कांदा टमाट्याची चटणी केली, त्याच्यामध्ये लाल मिरच्या कुचकरून टाकल्या कारण तसं छान लागते. मग इथं छान अशी चटणी केली त्याच्यासंग खायला. आणि इथं बघा तर त्याला या खायला बघा. तर मी इथं प्लेटीमध्ये काढून घेते आणि सगळ्यांना वाढून देते. तर इथं मस्त प्लेटीमध्ये काढून घेतलं मी बघा. मस्त छान झालं आणि खायला पण एकदम टेस्टी लागते आणि खूप छान लागते. तुम्ही केलं नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि इथं मस्त मग बघा मी अशी काढून घेतले आणि मी डाळीला मोहरी जिऱ्याची फोडणी दिली. तर बघा याच्यात मोहरी जिरं पण दिसते, मोहरी पण दिसत आहे. तर मग इथं मस्त अशी चटणी हे घेतलं मोठ्या प्लेटीमध्ये थंड व्हायला. मी हे शेंगोळे याच्यामध्ये टाकून घेतले आणि मस्त इथं चटणी आहे. तर कोणाला आवडलं नक्की सांगा कमेंट. बाय बाय.